तर अमरावती विमानतळ आजपासून सुरू झालंय। या विमानतळाहून पहिल्या विमानाने प्रवास करणाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। आम्हाला खूप छान वाटतंय। अमरावतीकरांचा हा मान होता, मागच्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून रखडलेला हा आमचा प्रोजेक्ट आज फायनली पूर्ण झाला आहे आणि त्याचा साक्षीदार म्हणून आम्हाला आज पहिलाच प्रवास करायला भेटतो, याचा खूप आनंद आहे। तर इतकी आहे की तिकीट कधी काढलं काय झालं मला आता आठवत नाही आहे। माझ्या डोक्यात फक्त आता सुरू आहे की अमरावतीत जे एअरपोर्ट झालं आहे त्याच्यानी मी 2-2.5 पुढच्या 1 तास 40 मिनिटांमध्ये मुंबईला पोहोचणार आहे। बऱ्याच वर्षापासून या क्षणाची आतुरता होती सगळ्यांना आणि आज जाऊन हा क्षण आमच्यासाठी खरा होतो आहे। आणि कुठे ना कुठे इतक्या वर्षांपासून असं जी एक मागणी होती की विदर्भाला कुठे ना कुठे डावलल्या जात आहे, तर विदर्भाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा हा एक खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि याचे प्रवासी होण्याचा आम्हाला नक्कीच आनंदपूर्ण संधी मिळालेली आहे। दरम्यान अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालंय। यावेळी जाहीर भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्र्यांचे आभार मानलेत। दरम्यान सरकारच्या विकासाच्या कामगिरीचा उल्लेख करताना आमचं डबल इंजिनसह डबल बूस्टर सरकार असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। तसेच महाराष्ट्र आता थांबणार नाही, महाराष्ट्राला आणखी वेगाने पुढे जायचंय असंही फडणवीस म्हणाले। दरम्यान अमरावतीला विमानतळामुळे नवीन ओळख मिळाली आहे। तसेच अमरावतीत आता टेक्सटाईल पार्क उभारणार असून त्यामुळे उद्योगाला चालना मिळणार असल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। तसेच जिथे विमानतळ असतं तिथे उद्योजक जातो, त्यामुळे उद्योग हवे असतील तर एअर कनेक्टिव्हिटी ही तितकीच महत्त्वाची आहे असंही वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं। डबल इंजिनचं सरकार असलं म्हणजे काय होतं, इथे यहाँ पर नायडू जी केवल डबल इंजन की सरकार नहीं, हमारी डबल इंजन विद डबल बूस्टर सरकार है। 2 इंजन भी और 2 बूस्टर भी साथ में है, इसलिए बहुत तेजी से हमारी सरकार चलती है और हम तीनों मिलकर इस महाराष्ट्र को आगे ले जाने का प्रयास कर रहे हैं, महाराष्ट्र को विकसित महाराष्ट्र में परिवर्तित करने का प्रयास कर रहे हैं। दरम्यान आता देवेंद्रजी विमानाचे पायलट आहेत, तर मी आणि अजितदादा को पायलट आहोत असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। अमरावती विमानतळाचं आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। यानंतर झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे भाष्य केलं। महायुतीचं सरकार आलं त्यावेळी अनेक योजना बंद होत्या, मात्र महायुती सरकारच्या काळात विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालंय। त्यावेळी सरकारमध्ये मी विमानाचा पायलट होतो आणि देवेंद्रजी आणि अजितदादा हे को पायलट होते, तर आता देवेंद्रजी पायलट आहेत तर आम्ही दोघे को पायलट आहोत असंही शिंदे म्हणाले। शिंदेंच्या मिश्किल वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे। यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षपणे माविया सरकारला देखील टोला लगावला। महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस 2.5 वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते, अनेक योजना बंद होत्या, विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा को पायलट होते। आता देवेंद्रजी पायलट आहेत, आम्ही दोघं को पायलट आहोत।